हॅलो. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? सगळे मजेत ना? आय होप सगळे मजेत असाल. तर थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक छान असा टॉपिक. म्हणजेच की तुम्ही पाहिलं असेल की होठ आपले काळे का होतात आणि त्याच्यावरती उपाय काय करू शकता तुम्ही, याच्यावरती आज व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओज बघायला भेटतील. आणि तुमच्या फ्रेंड्सला पाठवा, म्हणजे ते सगळे त्यांना पण त्या टिप्स यूज होतील. ओके, तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले की आपले जे लिप्स आहेत ते काळे का असतात, कशामुळे होतात? तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्यामध्ये जेनेटिक प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे आपल्या पॅरेंट्सचे लिप्स असतात काळे असतील म्हणून तुमचे असू शकतात. तर हा जेनेटिक प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांमध्ये असतो. आणि जर नसेल तर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आहे की तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन B12 याची कमतरता असेल तरीही तुम्हाला ह्या त्रासापासून तुम्ही होऊ शकता. तर तुमच्यामध्ये विटॅमिन B12 जे आहे ते कमी असेल, म्हणजे भाज्यांचं प्रमाण किंवा फ्रूट्सचं प्रमाण कमी असेल ना, तर त्याच्यामुळेही हे जे लिप्स आहेत ते काळे होऊ शकतात. आणि त्यानंतर ना आहे ते म्हणजे की तुम्ही एखादी वस्तू खाल्ली, जसं आपण लहान बाळाला दूध माहिती, लहान असताना 3-4 महिन्याचं असताना मुलं जेव्हा दूध पितात तेव्हा आपण त्यांचे जे लिप्स आहेत आपण ते क्लीन करतो, कारण दुधाची जी लाळ आहे ती लिप्सवरती राहते. त्याच्यामुळे काय होतं, ते लिप्स काळे होतात. तर तसंच आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपली जेवणाची झोपताना किंवा जेवताना जेवलेलं उरलेलं असतं ती लाळ आपल्या आपल्या ज्या लिप्सवरती येते. तर त्या लिप्स त्याच्यावरती येण्यामुळे ते काय होतं, आपण ती क्लीन करत नाही, तर त्याच्यामुळे पण आपले लिप्स काळे पडू शकतात. आणि त्यानंतर नाही ते म्हणजे की पचन आपलं जर आपण जे खाल्लं आहे ते जर आपले डायजेस्ट झालं व्यवस्थित, तरी आपल्याला ह्याचा प्रॉब्लेम होऊ नाही शकत. याचा प्रॉब्लेम आपल्याला इफेक्ट करतो लिप्सवरती. आणि त्याच्यानंतर आहे ती म्हणजे की आपल्याला जेव्हा आपण बाहेर कुठे जायचं असतं, आपल्याला बाहेर जायचं असतं आणि त्यावेळेस आपण एखाद्याशी बोलायचा प्रयत्न करतो आणि आपण बोलता बोलता अडकतो. म्हणजे का की बोलताना आपले हे जे लिप्स आहेत असे फाटतात. तर ते कशामुळे? कारण आपण त्याला मॉइश्चराईज करत नाही त्याच्यामुळे. तर ह्याला आपल्या ज्या लिप्सला मॉइश्चराईज करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर ते आहे म्हणजे की सगळ्यात महत्त्वाची ती गोष्ट म्हणजे की सन प्रोटेक्ट. जर तुम्ही जर एकदम हॉट, एकदम जसं की गरम चाय, गरम कॉफी, एकदम गरम गरम जर वस्तू तर तुम्ही पिला, तर ड्रिंक केली, तर त्याची जर इफेक्ट आहे ना ते तुमच्या लिप्सवरती येतं डायरेक्टली गरम असल्यामुळे. तर जास्त करून गरम वस्तू अवॉइड करा. आणि जसं की डार्क लिपस्टिक आहे ती अवॉइड करा. डार्क लिपस्टिक लावण्याने त्याचा जो कलर आहे ना तो आपण रिमूव्ह नाही करत व्यवस्थित. तर आपण एकदा मेकअप केला तर तो मेकअप आपल्याला रिमूव्ह करायला पाहिजे व्यवस्थित, तर तेव्हा त्याचा आपल्यावरती साईड इफेक्ट होत नाही. असे भरपूर सारे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील की मेकअप रिमूव्ह करा वगैरे. तर मेकअप रिमूव्ह करायला पाहिजे व्यवस्थित. मेकअप ही आणि आपले आपण जे डार्क लिपस्टिक लावतो तीही रिमूव्ह करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ना आहे ते म्हणजे आहे की आपण सगळ्यात पहिले म्हणजे की आपल्याला आपल्या लिप्सला प्रोटेक्ट करायला पाहिजे. तर जे माहिती आहे की आजकाल जास्त मेकअप करतात त्याच्यामुळे पण जे लिप्स आहेत ना ते डार्क होतात, एकदम ब्लॅक असे होतात. तर हा प्रॉब्लेम खूप जणांमध्ये असतो. तर ह्या प्रॉब्लेमपासून जर आपल्याला मुक्तता हवी असेल तर आपल्याला काय करायचं आहे की आपण सगळ्यात पहिले म्हणजे आपण सिंपल आणि एकदम स्वस्त आणि बाजारात कुठेही विकत भेटतो, आणि असं नाही की हाय क्वालिटीचा घ्यायचे, जो तुमच्या लिप्सला सूट होईल तो तुम्ही लिप बाम घ्यायचा आहे आणि तो लिप बाम यूज करायचा सकाळी आणि रात्री झोपताना. असं ॲटलीस्ट दिवसातून 2 वेळा तरी तुम्ही हा लिप बाम यूज करायचा आहे. जेणेकरून काय होतं ना की तुमची जी लिप्स आहे ते हायड्रेट राहते. ओके. आणि त्याच्यानंतर ना हे ते दुसरं आहे ते म्हणजे की सगळ्यात पहिले तुम्ही तुमची ब्लड टेस्ट करून बघा की तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन B12ची कमतरता आहे की नाही. जर कमतरता असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरकडून थोडीशी म्हणजे ट्रीटमेंट घ्या की त्याच्यावरती काय उपाय होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला काय फ्रूट्स वगैरे काय घ्यायचे असतील, ज्यूस वगैरे, तर त्याच्याने तुमची ती जी कमतरता आहे ती भरून काढा आणि त्याच्यानंतर ना ट्रीटमेंट घ्या.
आधी डॉक्टरला रिकमेंड करा, डॉक्टर काय सांगतात ते घ्या पहिले, आणि त्याच्यानंतर ना तुम्ही तुमच्या म्हणजे रेमेडीजचा उपयोग करू शकता. आणि त्याच्यानंतर ना ती म्हणजे आता लेटेस्ट जी जास्त फार चर्चेमध्ये आहे ते म्हणजे की पिंक टॅटू केला जातो. परमनंटली तुमच्या लिप्सला टॅटूसारखा असा पिंक कलर दिला जातो, आणि तो म्हणजे 7-8 स्टेजमध्ये आहे. जसं तुम्ही करू शकता तसं आहे. तर हा टॅटूनीही तुमचे लिप्स आहेत जे डार्क आहेत ते तुम्ही पिंक करू शकता. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. तुम्ही डॉक्टरकडे जाऊन तुम्ही ट्रीटमेंट ती तशी पण घेऊ शकता. ही पण आत्ता सध्या हे पिंक ट्रीटमेंटचं खूप चर्चेमध्ये आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त पाणी प्यायचं आहे. म्हणजे काय होईल ना, तुमच्या शरीरामध्ये जे डिहायड्रेट झालेले प्रोडक्ट आहेत ते टॉक्सिक करायचा प्रयत्न पाणी करतं. म्हणजे शरीरात जे अडकलेल्या वस्तू असतात त्या पाण्याच्या मार्फत बाहेर होतात, आणि पाण्यामुळे आपल्याला कोणतेही आजार होत नाहीत. तर पचन हे व्यवस्थित होतं. पचन जर झालं नाही तर त्याचा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर होतो, आपल्या स्किनवरती होतो, आपल्या लिप्सवरती होतो, आपल्या पूर्ण अवयवावरती पाण्याचा असर पडतो, पाणी जर पिणार नाही आपण तर. सो पाणी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, पिलं पाहिजे. आणि जर तुम्हाला तुमच्या लिप्सला एकदम क्लीन म्हणजे व्यवस्थित असं ठेवायचं असेल, आता समर आला आहे, समरमध्ये तर तुम्हाला माहिती आहे स्किन ड्राय होते आणि लिप्स पण ड्राय होतात. तर त्याच्यासाठी तुम्ही डेली ॲटलिस्ट 2 वेळा तरी तुम्ही लिप बाम यूज करा. कोणत्याही कंपनीचा हिमालयाचा सगळ्यात बेस्ट आहे, मी पण तोच यूज करते. तोही तुम्ही वापरू शकता ॲज यू विश. म्हणजे तुम्हाला जसं तुमच्या स्किनला सूट होतो तसं तुम्ही लिप बाम यूज करू शकता. तर आणि सेकंड थिंग म्हणजे की तुम्ही काय करायचं आहे की लिप्सला म्हणजे तुम्ही डार्क लिपस्टिकपासून तुम्ही जरा लांबच राहा, म्हणजे अवॉइड करा त्याला जास्तीत जास्त. काय करा म्हणजे जशा पिंकी शेडमध्ये ज्या लिपस्टिक असतात ना त्या यूज करा. म्हणजे काय होईल ना, तुम्हाला जो लिपस्टिकचा शेड पण येईल आणि ती लिपस्टिक तुम्हाला दिसायला पण छान दिसेल. आणि डार्क लिपस्टिक काय होतात ना, त्या लिप्सला जास्त डार्क हे करतात, दिसायला पण त्या डार्क असतात आणि ते रिमूव्ह करताना पण जास्त प्रॉब्लेम होतो. तर त्या जास्त यूज करूच नका, कारण त्या जास्त हानिकारक असतात. त्याच्यामुळे पण तुमचे लिप्स म्हणजे तुम्ही डेली लावत जाणार ते, आणि ते 1 तास ठेवणार, 2 तास ठेवणार, आणि मग 2-3 तासानंतर ते रिमूव्ह करणार. तर तोपर्यंत त्यांचा जो साईड इफेक्ट आहे ना तोपर्यंत तो तुमच्या लिप्समध्ये केलेला असतो. सो ते तुम्ही जेवढं अवॉइड कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तर जास्तीत जास्त लिप बाम यूज करायचा प्रयत्न करा. लिप बाम्स म्हणजे जसं तुम्हाला हवं आहे तसं स्ट्रॉबेरी लिप बाम भेटतो, जसा हिमालयाचा लिप बाम आहे, जसं तुम्हाला जशामध्ये पाहिजे तसं लिप बामचे प्रोडक्ट आहे अवेलेबल भेटतात असे. तर ते यूज करा. आणि तुमचं आहे ते तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ती ट्रीटमेंटही घेऊ शकता. अशा प्रकारे ह्या 2 आहेत रेमेडीज ज्या तुम्ही करू शकता, घरी करू शकता, आणि तुम्ही ही जी ट्रीटमेंट आहे डॉक्टरकडे जाऊनही करू शकता. तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. चला तर भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.